हेमंत मराठी सारखा फलंदाज आहे. 9 सेकंडला अमोल त्याला साथ देतील. ज्या अमोलच्या बॅटमधून नुकताच षटकार सुद्धा आलेला आहे आणि आता 6 बॉल 16चं समीकरण शिल्लक आहे. सहा बॉल आणि आता 16 धावांची गरज. गोलंदाज आपण पाहतोय शेवटच्या अंतिम षटकामध्ये बॉलिंग ट्रॅक वरती येतात गोलंदाज टीम MD11 संघाच्या वतीनं. गोलंदाज या ठिकाणी आपण पाहतो रोहित. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. फटका फसला. लिडिंग एज जॉन टेकन. फलंदाज होईल बाद. या ठिकाणी रोहितला मिळते सफलता आणि चांगली विकेट त्यांनी प्रस्थापित केली. हेमंत मराठे बॅक टू द पॅव्हलियन. या ठिकाणी आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी शाहूराजे वडवली संघाला सातत्याने ज्या गोलंदाजाने प्रेझेंट केलेले आहे तोच गोलंदाज रोहित आता आपण पाहतो चांगली कामगिरी करतात. आणि आता मैदानाच्या मध्ये आपण पाहतो एका बाजूला जाणता राजा शील्ड संघाचा खेळाडू आहे. ज्या संघाला ज्याने प्रेझेंट केला अमोल त्याला तुम्ही पाहतात शेवटच्या बॉलवरती षटकार त्याच्या बॅटमधून आला. तर दुसऱ्या बाजूला इनगाव संघाला प्रेझेंट करणारा खेळाडू सूरज कडव या ठिकाणी दाखल झालेला आहे. BPLचं वैशिष्ट्य प्रत्येक गावातून प्रत्येक ग्रामीण खेळाडूंना एक चांगलं प्लॅटफॉर्म निर्माण करण्यात आलेलं आहे आणि आता मात्र प्रत्येकाचा दर्जा दाखवण्याची वेळ अर्थातच BPL 2025. 5 बॉल 16ची गरज. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. संपर्क नाही आहे आणि इथे आपण पाहतो विकेट सॅक्रिफाईस करायची होती आणि आता अगदी आपण पाहतो ही धाव सुद्धा चोरली जाते. भर दिवसात चोरी होते मैदानाच्या आतमध्ये. सिंगलच्या मदतीने संघाची धाबत संख्या फलकावती आहे पुढे चालली आहे. ऑफिशियल स्कोर आम्हाला सांगतात 53 धाबा म्हणजे आता 4 बॉल 15 धाबांची गरज आहे. 68 धाबांचं समीकरण या मॅच मध्ये. काय सामना जबरदस्त रंगतोय. एका बाजूला MD11 तर दुसऱ्या बाजूला बैकर ब्रदर्स हा संघ आपण पाहतो. एका बाजूला सन्मान्य श्रीधर दादा धुळे आणि मितेजी धुळे यांचा संघ आहे तर दुसऱ्या बाजूला दिलीप दादा बैकर अध्यक्ष आणि उपाध्यक्ष या दोन बातब्बर व्यक्तींमधील ही लढत तुम्हाला पाहायला मिळणार आहे. धाबत संख्या फलकावती 53 धावा आहेत. 15 धावांची अजूनही गरज आहे. उर्वरित 4 चेंडू शिल्लक. स्ट्राईक एंड अमोल ज्याच्या बॅटमधून षटकार आलाय. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. या सलमान विकेट करण्याचा प्रयत्न आहे. चांगला चेंडू टाकण्यात आलाय. या प्रश्नाचं उत्तर नव्हतं अमोल बनवटेकडे. हा सुद्धा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळालाय. चांगली गोलंदाजी करतात संघनायक महेंद्र धुळेने शेवटच्या अंतिम षटकामध्ये विश्वास दाखवलाय आणि त्याच विश्वासाला सार्थकी अशी गोलंदाजी होतीये मैदानाच्या आतमध्ये रोहितच्या वतीनं. आणि आता येणारे 3 बॉल 15 धावांची गरज आहे म्हणजे प्रत्येक बॉल आता बाउंड्री लाईनच्या बाहेरच गेला पाहिजे. आणखीन एक या ठिकाणी चांगला चेंडू टाकण्यात आलाय आणि आता आपण पाहतो विकेट सॅक्रिफाईस केली जाईल. फलंदाज या ठिकाणी बाद होणार आहेत. पंच सांगतायत की आता मात्र समीकरण कठीण झालेलं आहे आणि आता 2 बॉल शिल्लक आहेत. तब्बल जर फलंदाज बाद असेल तर 15 धावांची गरज आणि जर फलंदाज बाद नसेल तरी सुद्धा 14 धावांची गरज. जीवन केवणेला तुम्ही पाहताय एक यंगस्टर खेळाडू आहे. बंटी 11 जर्मन ढवळेपाडा संघाला सातत्याने प्रेझेंट त्यांनी केलेलं आहे. काल जीवन केवणे यांचा संघ सुद्धा परास्त झाला कारण सलामीला येत असताना प्रत्येक खेळाडूने निराशाजनक कामगिरी. स्ट्राईक एंडला या ठिकाणी सूरज बाद झालेले आहेत म्हणजे 2 बॉल आणि आता 15ची गरज.
नक्कीच आपण पाहिलं तर शेवटचे आता 2 बॉल आहेत आणि हा सामना डिफेन्स केला गोलंदाज रोहित सोनावळेने. तर मात्र या ठिकाणी आपण पाहतो संघ मालक मितेश दादा धुळे यांच्या वतीनं तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक. बॉल चाललाय कव्हरच्या दिशेने एक्स्ट्रा कव्हरला, परंतु धावा मिळतील 4. याचा काही फरक पडणार नाहीये, फक्त धावांमधील अंतर कमी करण्यामध्ये या धावा मोजल्या जातील. परंतु आता शेवटचा बॉल आहे आणि विजयासाठी तब्बल 11 धावांची गरज. आणि कदाचित या ठिकाणी आपण पाहतोय संघ मालक मितेश धुळे यांच्या वतीनं 1000 रुपयाचं पारितोषिक ऑलरेडी या ठिकाणी या गोलंदाजाला देऊन सन्मानित केलं जाईल. सामना जिंकून दिल्याबद्दल फुल टॉस बॉल होता. चौकार षटकार जरूर आला प्रथमेशच्या बॅटमधून, परंतु त्याचा उपयोग नाहीये, कारण 2 बॉल मध्ये हव्या होत्या 15 धावा, मिळाला एकंदरीत 10 आणि 5 धावांनी हा सामना गमावावा लागलेला आहे. बैकर ब्रदर्स या संघाला विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. MD11 आणि हारलेल्या संघाचं सुद्धा गोड गोड कौतुक.